नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मानवी इतिहासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. आपल्यासमोर जागतिक इतिहासाच्या पुस्तकातील काही पाने आहेत जी आपल्याला प्रारंभिक समाज आणि विशेषतः लेखन आणि शहरी जीवन याबद्दल माहिती देतात. आपण हे समजून घेणार आहोत की लाखो वर्षे जंगलात भटकणारा मानव अखेरीस गावे आणि शहरांमध्ये कसा स्थायिक झाला आणि या बदलाची सुरुवात मेसोपोटेमियामध्येच का झाली. हो, आणि हा केवळ जुन्या गोष्टींचा अभ्यास नाहीये, तर ही मानवी जीवनात झालेल्या एका खूप मोठ्या आणि दूरगामी बदलाची कहाणी आहे. म्हणजे भटक्या जीवनातून स्थिर जीवनाकडे. अगदी भटक्या जीवनातून स्थिर शेतीकडे आणि पुढे शहरांच्या निर्मितीकडे झालेला हा प्रवासच एक प्रकारे आजच्या आपल्या आधुनिक जगाचा पाया आहे. या स्रोतांमधून आपण पाहू की पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणजे आर्किओलॉजिस्ट जुन्या वस्त्यांचे अवशेष, हाडे आणि दगडांच्या साधनांवरून भूतकाळ कसा उलगडतात. मग या प्रवासाची सुरुवात झाली कुठून? मला वाटतं बहुतेक सगळे स्रोत एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात: शेती. साधारणपणे 10,000 वर्षांपूर्वी मानवाने शेतीचा शोध लावला. पण हे काही एका रात्रीत घडलं नाही का? अजिबात नाही. ही एक खूपच संथ प्रक्रिया होती. लोकांनी हळूहळू वनस्पती आणि प्राण्यांना पाळायला सुरुवात केली. गहू, जव, तांदूळ यांसारखी पिके घेतली जाऊ लागली. आणि या बदलाचे परिणाम खूप मोठे झाले असणार. खूपच मोठे. शेतीमुळे लोकांना एकाच ठिकाणी स्थिर राहणं शक्य झालं. अन्न सुरक्षा वाढली आणि त्यामुळे कायमस्वरूपी घरे बांधली गेली. याच काळात मातीची भांडी बनवणं आणि धान्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन उपकरणं जसं की जाते, खलबत्ता वापरायला सुरुवात झाली. म्हणजे या स्थिरतेमुळेच पुढे शहरे उदयास येण्याची एक पार्श्वभूमी तयार झाली. बरोबर. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्याला मेसोपोटेमियाकडे वळावं लागेल. मेसोपोटेमिया म्हणजे आजच्या इराकमधला टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या मधला तो सुपीक प्रदेश. हो, मेसोपोटेमिया या नावाचा अर्थच 2 नद्यांमधली जमीन असा आहे. आणि इथेच जगातील पहिली शहरे आणि लेखनकला उदयास आली. पण तिथली भौगोलिक परिस्थिती कशी होती? ती शहरांच्या विकासासाठी इतकी महत्वाची का ठरली? गंमत म्हणजे तिथली परिस्थिती खूप महत्वाची होती. उत्तरेकडील हिरवीगार कुरणे होती, तर दक्षिणेकडील प्रदेश जवळपास वाळवंटी होता. पण तिथे युफ्रेटिस नदीच्या पाण्याने सिंचन शक्य झालं. नदीच्या पुरामुळे इतका सुपीक गाळ वाहून यायचा की तिथे प्रचंड प्रमाणात शेती उत्पादन घेणं शक्य झालं. अच्छा, म्हणजे अतिरिक्त उत्पादन गरजेपेक्षा जास्त. अगदी. याच अतिरिक्त उत्पादनामुळे म्हणजे ॲग्रिकल्चरल सरप्लसमुळे शहरांचा विकास होऊ शकला. शहरात फक्त जास्त लोक राहत नाहीत, तर तिथे एक वेगळी जीवनशैली असते. या स्रोतानुसार शहरांमध्ये अन्न उत्पादनाव्यतिरिक्त इतर आर्थिक घडामोडीही महत्त्वाच्या ठरतात, जसे की व्यापार, उत्पादन आणि विविध सेवा. बरोबर. इथेच श्रम विभागणी म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. शहरात राहणारा प्रत्येकजण स्वतःचं अन्न पिकवत नाही. हो, म्हणजे कारागीर, व्यापारी, सैनिक, पुजारी आणि लिपिक म्हणजे स्क्राइब्स असे व्यावसायिक गट तयार होतात. हे सगळेजण एकमेकांच्या कामावर अवलंबून असतात आणि या गुंतागुंतीच्या व्यवहारांसाठी आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी एका सामाजिक संघटनेची, सोशल ऑर्गनायझेशनची गरज निर्माण झाली. आणि याच संघटनेला नोंदी ठेवण्याची गरज भासू लागली असणार आणि इथेच लेखनाचा जन्म झाला. अगदी बरोबर. मेसोपोटेमियातील सर्वात जुनं लेखन ते सुमारे 3200 BCE मधलं आहे असं म्हणतात. ते चित्रलिपीच्या स्वरूपात होतं नाही का? हो, म्हणजे चित्र होती ती, मातीच्या ओल्या पाट्यांवर टोकदार वस्तूने कोरलेली. सुरुवातीला लेखन हे फक्त वस्तूंची यादी म्हणजे किती बैल, किती मासे, किती धान्य आलं गेलं याच्या नोंदी ठेवण्यासाठी वापरलं जात होतं. अच्छा. हळूहळू ही चित्रलिपी क्युनिफॉर्म लिपीमध्ये विकसित झाली. क्युनिफॉर्म म्हणजे पाचरीच्या आकाराचे. ही एक अत्यंत क्लिष्ट लिपी होती जी शिकण्यासाठी विशेष कौशल्याची गरज असे. म्हणजे ही लिपी फक्त हिशोब ठेवण्यापुरती मर्यादित राहिली नाही. नाही. पुढे तिचा वापर कायदे बनवण्यासाठी, राजांच्या घोषणांसाठी आणि अगदी गिल्गमेशच्या महाकाव्यासारखी महाकाव्य लिहिण्यासाठीही वापरली गेली. या शहरांमधलं आयुष्य कसं असेल ह्याची कल्पना करणंही रंजक आहे. ऊर हे मेसोपोटेमियातील एक महत्त्वाचं शहर होतं जिथे 1930च्या दशकात उत्खनन झालं. हो, आणि तिथली रचना आजच्या शहरांसारखी नियोजनबद्ध नव्हती. अरुंद वळणावळणाचे रस्ते होते. आणि घरांना खिडक्या नव्हत्या असंही मी वाचलंय. बरोबर.
घरातील सगळा प्रकाश आणि हवा अंगणातून यायची. आणखी एक गंमत म्हणजे घरातील कचरा थेट रस्त्यावर टाकला जायचा. काय सांगताय? हो, आणि त्यामुळे रस्त्यांची पातळी हळूहळू वाढत गेली. लोकांना आपल्या घराचे प्रवेशद्वारही उंच करावं लागायचं. यावरून त्यांच्या काही अंधश्रद्धाही दिसून येतात, जसं की उंच उंबरठा घरात समृद्धी आणतो. खरंच विचित्र आहे. इतकंच नाही, काही घरांच्या जमिनीखाली चक्क कबरी सापडल्या आहेत, जे दर्शवतं की काही लोक आपल्या नातेवाईकांना घरातच दफन करत असत. बापरे. असं मग या शहरांना एकत्र बांधून ठेवणारी शक्ती कोणती होती? मंदिरं आणि राजे यांची भूमिका काय होती? सुरुवातीच्या काळात मंदिरं केवळ प्रार्थनास्थळं नव्हती, तर ती शहराच्या जीवनाचं केंद्र होती. मंदिरे धान्य गोळा करणे, त्याचं वाटप करणे, कापड आणि तेलासारख्या वस्तूंचे उत्पादन आयोजित करणे, ही सगळी कामं करत. म्हणजे एक प्रकारे आर्थिक केंद्र होती ती? अगदी. मंदिर हे देवाचे घर मानले जायचे आणि शेती, मासेमारी, पशुधन या सगळ्यावर मंदिराचाच हक्क असायचा. कालांतराने सततच्या युद्धांमुळे लष्करी प्रमुखांचं महत्त्व वाढलं. आणि मग तेच पुढे राजे बनले. हो, हे प्रमुख युद्ध जिंकल्यावर मिळालेली लूट मंदिरात अर्पण करत आणि मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी लोकांना कामाला लावत. यातून त्यांची सत्ता आणि अधिकार वाढत गेले आणि त्यांनी स्वतःला राजा म्हणून स्थापित केलं. उरुक शहराचा विस्तार आणि त्याच्या भोवती बांधलेली भिंत हे याचंच उत्तम उदाहरण आहे. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की मेसोपोटेमियन संस्कृतीने जगाला खूप मोठा वारसा दिला आहे. या स्रोतानुसार काळाची विभागणी, वर्षाचे 12 महिने, महिन्याचे 4 आठवडे, दिवसाचे 24 तास आणि तासाची 60 मिनिटे ही सगळी त्यांचीच देण आहे. खरंच. इतकेच नाही, तर गणित आणि खगोलशास्त्रातही त्यांनी मोठी प्रगती केली होती. गुणाकार, भागाकार आणि वर्गमूळ काढण्याच्या पद्धती त्यांना माहीत होत्या. आणि साहित्याबद्दल काय? गिल्गामेशच्या महाकाव्याचा उल्लेख झाला होता. हो, गिल्गमेशच्या महाकाव्यासारखं साहित्य त्यांच्या शहरी संस्कृतीचे आणि मूल्यांचे दर्शन घडवते. असुरबानिपाल नावाच्या असिरियन राजाने तर निनेवे हे इथे ग्रंथालय स्थापन केले होते, जिथे इतिहास, साहित्य आणि ज्योतिषावरील हजारो मातीच्या पाट्या जतन केल्या होत्या. तर आज आपण पाहिलं की शेतीच्या अतिरिक्त उत्पादनामुळे शहरांचा उदय कसा झाला, शहरी जीवनाच्या गरजांमधून लेखनाचा जन्म कसा झाला आणि मंदिरे व राजांनी सुरुवातीच्या समाजाला आकार कसा दिला. आणि हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेले होते. एका बदलामुळे दुसरा बदल घडत गेला आणि मानवी समाज अधिक गुंतागुंतीचा बनला. यातला सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता वाटतो तुम्हाला? मला वाटतं सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शहरीकरण आणि लेखनकला ही केवळ तांत्रिक प्रगती नव्हती, ती मानवी विचार आणि सामाजिक संबंधांमधील एक मोठी क्रांती होती. यामुळे ज्ञानाचा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण करणं शक्य झालं, ज्यामुळे भविष्यातील विकासाचा मार्ग मोकळा झाला. आज आपण ज्या जगात राहतो त्याचा पाया मेसोपोटेमियामध्ये रचला गेला होता. आणि या स्रोतांमध्ये एनमार्क राजाची एक कथा आहे. व्यापार आणि संदेशांची देवाणघेवाण इतकी गुंतागुंतीची झाली की संदेशवाहकाच्या लक्षात सर्व गोष्टी राहत नव्हत्या. म्हणून राजाने लेखनाचा शोध लावला, असं ती कथा सांगते. या कथेवरून असा विचार मनात येतो की लेखन केवळ हिशोब ठेवण्यासाठी नाही, तर मानवी महत्वाकांक्षा, कल्पना आणि संबंध जेव्हा इतके गुंतागुंतीचे झाले की ते एका व्यक्तीच्या स्मरणशक्तीच्या पलीकडे गेले, तेव्हा त्याची गरज निर्माण झाली असावी. हो, कदाचित हा तो क्षण होता जेव्हा आपल्या कल्पना आपल्या जैविक मर्यादांच्या पलीकडे गेल्या.